डॉक्टर महेश करंदीकर आले, त्यांचं मी स्वागत करतो. आज तुम्ही येणार म्हणून भरपूर समुदाय आमचा जमा झालाय, वा ज्याच्याबद्दल वा. मला डॉक्टर करंदीकरांची अगदी थोडक्यात ओळख करून देतो. नाशिक येथील सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन आहेत. भारतीय तत्वज्ञान आणि पाश्चात्य विज्ञान यांचे ते गाढे अभ्यासक आहेत. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे योग शिक्षकही आहेत. मोटिवेशनल स्पीकर म्हणून खूप सुपरिचित आहेत. भारत सरकारनं त्यांना विविध पारितोषिकं प्रदान करून त्यांचा यथोचित गौरव केलेला आहे. शिवाय तत्वज्ञान विषयक विविध अध्यासनांवर मानद सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. परदेशात त्यांच्या न्यूरोलॉजी विषयक कार्याची दखलही घेतली गेलेली आहे. पण पौर्वात्य आणि पाश्चिमात्य तत्वविचारांचा मिलाप करत जगण्याची त्यांची जीवनदृष्टी ही भारतीयांच्या विश्वगुरुत्वावरील विश्वास आढळ करणारीच आहे. अत्यंत व्यस्त कार्यक्रमातून केवळ सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आपल्या विनंतीवरून त्यांनी आपल्याला हा वेळ दिला आहे. त्याचा जास्तीत जास्त फायदा सर्वांनी करून घ्या. आपल्या प्रश्नांना ते दुसऱ्या सत्रात उत्तर देणार आहेत. मी काही प्रवचन किंवा असं काही करत नाही. कोणी ज्ञानेश्वरीच्या मार्गाने जातात, कोणी गीतेचं कोणी म्हटलंय मध्ये काही. नाही नाही, ते रेकॉर्डिंग इन प्रोग्रेस असं मध्येच येतं हा, त्याचं. ठीक आहे. ओके ओके. तर कोणी गीतेच्या मार्गाने जातात, कोणी वेद उपनिषदाच्या मार्गाने जातात, कोणी ज्ञानेश्वरीच्या मार्गाने जातात. हा जो सगळा आध्यात्मिक प्रवास आपल्या सगळ्यांचा आहे, काही ॲडव्हान्स साधक आहेत, काही नाही आहेत. तर या सगळ्यांच्या दृष्टीने फंडामेंटल क्वेश्चन जो येतो की मन का प्रसन्न करायचं आणि अध्यात्माचा त्याच्याशी काय संबंध आहे आणि अध्यात्माची खरोखरच आयुष्यामध्ये गरज काय आहे. तर हा मुद्दा आपण पहिल्यांदा घेऊ. कारण असं म्हणतात की देर आर मेनी वेज टू रोम. तसं वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला पुढे जाता येईल. पण तो मार्ग आपण का चोखाळायचा आणि त्याची वैचारिक बैठक एकदा स्ट्रॉंग झाली की पुढच्या सगळ्या गोष्टी आपल्याला सोप्या होतात. आपण सुरुवातीला त्याचा आढावा घेऊया आणि मग कोणाला जर स्पेसिफिक प्रश्न असतील एखाद्या उपनिषदावर, एखाद्या गीतेवरच्या व्हर्सवर, तर ते आपल्याला सखोल चर्चेला घेता येतील. सगळ्यात सुरुवातीला मला एक इंटरेस्टिंग अनुभव तुम्हाला शेअर करावासा वाटतो. मी नाशिकला ब्रेन सर्जरीची सुरुवात केली 93 साली. त्यावेळी नाशिकला जेव्हा नवीन आलो, त्यावेळी वसंत कानिटकर आणि कुसुमाग्रज ही नाशिकची अतिशय प्रसिद्ध जोडगोळी होती आणि त्यांना कधीतरी भेटावं असं मला वाटायचं. पण एकदा मला कानिटकर सरांचाच फोन आला की आपल्याला कधी भेटता येईल. कारण त्यावेळी ते एक नाटक लिहित होते, तर मग जगायचं कशासाठी म्हणून. आणि त्या नाटकासाठी त्यांनी बराच अभ्यास केलेला होता. त्याचा संबंध मेंदूशी असा होता की मेंदूच्या रचनेमध्ये मेंदूचे 2 भाग आहेत. आपल्या गटामध्ये काही नॉन डॉक्टर्स पण आहेत म्हणून मी अगदी बेसिक सांगतो. मेंदूचा एक उजवा हाफ असतो आणि एक डावा हाफ असतो. प्रत्येक भागाचा एक फ्रंटल लोब असतो विच इज अ सीट ऑफ इंटेलिजन्स आणि एक टेम्पोरल लोब असतो विच इज अ सीट ऑफ इमोशन्स, जिथे थॉट प्रोसेस आणि विचार वेगवेगळ्या पद्धतीने होतात. आणि मेंदूचा उजवा आणि डावा भाग हा कॉर्पस कॅलोझम नावाच्या भागाने जोडलेला असतो, ज्यामुळे दोन्ही भागांमध्ये सुसूत्रता येते त्यांच्या फंक्शनिंग मध्ये. आता जशी इव्होल्युशन झाली तशी आपल्या फ्रंटल लोबच्या पुढे एक प्री फ्रंटल कॉर्टेक्स आलं, ज्याचा की कंट्रोल आपल्या फ्रंटल लोबवर असतो आणि फ्रंटल लोबचा कंट्रोल आपल्या टेम्पोरल लोबवर असतो. कानिटकरांच्या नाटकामध्ये विषय असा होता की एका परग्रहावर मानव वस्ती आहे आणि त्या ग्रहावरची मानव वस्ती अतिशय प्रगत आहे आणि तो मानव असं संशोधन करतोय की त्यांचा ग्रह सोडून दुसरीकडे कुठे मानव वस्ती आहे का. आणि मग त्याला पृथ्वी दिसते. पृथ्वीवरच्या माणसाचा जेव्हा तो अभ्यास करायला लागतो त्यावेळी त्याच्या लक्षात येतं की मानव तर आपल्यासारखा आहे, पण या मानवाच्या थिंकिंग मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, या मानवाच्या मनामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, या मानवाच्या मेंदूमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. कारण का की हा माणूस एकमेकांशी भांडतो, 2 देश एकमेकांशी युद्ध करतात, 2 कुटुंबामध्ये वैराची भावना निर्माण होते, समाजामध्ये वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये गुंडगर्दी होते आणि एकमेकांशी मतभेद फार प्रकर्षाने जाणवतात. आणि त्या ग्रहावर रामराज्य आहे. मग इथल्या लोकांच्या मेंदूमध्ये काय फॉल्ट आहे याचा अभ्यास करता करता कन्क्लुजन असं निघतं की आपल्या मेंदूमध्ये भावना आणि विचार याचा जो टेम्पोरल लोब आहे त्याला फ्रंटल लोब शी कनेक्ट करणारी व्हर्टिकल कॅलोझम नाहीये. आणि ड्युरिंग इव्होल्युशन पृथ्वीवरचा जो माणूस आहे तो
अजून पूर्ण विकसित झालेला नाहीये, पूर्ण उत्क्रांत झालेला नाहीये. आणि ही जेव्हा उत्क्रांती होईल, त्यावेळी आपल्या बुद्धीचं नियंत्रण भावनांवर होईल, मनामधल्या विचारांवर होईल. आणि ते जर नियंत्रण चांगलं झालं, तर मग आपली बुद्धी कशी वापरायची, आपल्या भावनांना कसं नियंत्रित करायचं, हे आपल्याला ठरवता येईल आणि मग उत्तम जीवन जगता येईल. आणि जगायचं कशासाठी याचं उत्तर त्या नाटकामध्ये असं होतं. दुर्दैवाने ते नाटक पूर्ण नाही होऊ शकलं. त्या जगायचं याच्यासाठी याचं उत्तर असं होतं, की ही विकसित बुद्धी आपण केली पाहिजे, की जी मनामधले विचार पूर्णपणे कंट्रोल करेल. मनामधल्या वाईट गोष्टी काढून टाकेल आणि मनामध्ये चांगल्या गोष्टी भरून टाकता येतील आपल्याला. अशा पद्धतीचं ते नाटक होतं. आपल्या आध्यात्मिक साधनेमध्ये आपण अमृतबिंदू उपनिषदाला खूप महत्त्व देतो आणि अमृतबिंदू उपनिषदाच्या सुरुवातीलाच म्हटलेलं आहे, "मन एव मनुष्याणाम कारणं बद्ध मोक्षयात." अर्थात माणसाचं मनच मोक्ष आणि बंधन दोन्हीला कारणीभूत असतं. त्याच्यामुळे मनावर जर आपल्याला नियंत्रण आणता आलं आणि नियंत्रण कोणाचं आणायचं? बुद्धीच मनावर नियंत्रण करू शकणार. आपण पुढे अंतःकरण चातुष्ट्यामध्ये बघूया मन, बुद्धी, चित्त, अहंकार स्टेप बाय स्टेप काय आहे. पण मन जर आपलं शुद्ध, पवित्र, चांगल्या विचारांचं असलं, श्वेताश्वेतर उपनिषदाचं सुद्धा तेच सार आहे. श्वेताश्वेतर उपनिषद म्हणतं, की आपलं जर स्वच्छ मन असेल, तर त्याच्यामध्ये आपल्याला परमेश्वराचं, ब्रह्माचं प्रतिबिंब स्वच्छ उमटेल. कारण त्यांनी उदाहरणं अशी दिलेली आहेत, की चंद्र असतो, सूर्य असतो, त्याचं प्रतिबिंब समुद्रामध्ये कसं पडतं, वाहत्या नदीमध्ये कसं पडतं, एखाद्या शांत सरोवरामध्ये कसं पडतं, एखाद्या डबक्यामध्ये कसं पडतं, ज्याच्यामध्ये गढूळ पाणी आहे, वेगवेगळी पडतात नॅचरली. तर आपण जसं म्हणतो, की आरशावर धूळ जमलेली असली, तर आरसा स्वच्छ पुसून टाकला, की प्रतिबिंब छान पडणार. त्याच्यामुळे ब्रह्म म्हणा, ईश्वर म्हणा, परमेश्वर म्हणा, या सगळ्याचं प्रतिबिंब आपल्या मध्ये जर पडायचं असेल, तर स्वच्छ मन, स्वच्छ चित्त हे अतिशय मूलभूत गोष्ट आहे. आणि ती कशी डेव्हलप करायची याचा प्रोटोकॉल, याचा रोड मॅप आपल्या सगळ्या आध्यात्मिक ग्रंथांमध्ये दिलेला आहे. ईशावास्य उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. ईशावास्याचा शेवटचा श्लोक आपल्याला सांगतो, "अग्नेय सुपथा राय अस्मान विश्वानी देव वयुनानी विद्वान." म्हणजे अग्नीची प्रार्थना आहे, की हे अग्नी आमच्यातलं वाईट गोष्टी ज्या सगळ्या आहेत, त्या तू जाळून टाक. कारण अग्नीला आपण जातवेद पण म्हणतो. म्हणजे अग्नीला पहिल्यापासूनचं सगळं माहिती आहे, आपली हिस्ट्री, पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर हे त्या अग्नीला माहिती आहे. तर तो जर अग्नी आपल्याला प्रसन्न झाला, तर आपलं मन स्वच्छ निश्चितपणे होणार. ऋग्वेदाचं जे चौथं मंडळ आहे, ते वामदेव ऋषींचं मंडळ आहे आणि वामदेव ऋषींच्या सगळ्या ऋचांवर सखोल अभ्यास केलेला एक फेमस पर्सन म्हणजे डेव्हिड फ्रॉले. त्याला वामदेव शास्त्री अशी पदवीच मिळालेली आहे. इतका त्याचा वामदेव ऋषींच्या ऋग्वेदाच्या चौथ्या मंडळावर अभ्यास आहे. तिथे पण त्यांनी बृहदारण्यकाचा रेफरन्स घेऊन हेच सांगितलंय, की पावक अग्नी आणि दाहक अग्नी म्हणजे आपण अग्नीची उपासना चांगली करून तो पवित्र अग्नी जर आपल्याला प्रसन्न झाला, तर आपल्या मनातल्या सगळ्या अशुद्ध गोष्टी तो जाळून टाकेल आणि मग आपलं मन प्युरिफाय होईल. आपण बघतो, की बृहदारण्यक उपनिषदामध्ये पहिलं उपदेश कांड आहे, त्याच्यानंतर याज्ञवल्क्य कांड आहे आणि शेवटी उपासना कांड आहे. तर ही उपासना प्रत्येकाने आपली आपल्यालाच करायची आहे. कारण भगवद्गीतेमध्ये आपण जसं म्हणतो, "अभ्यासेन तु कौंतेय", तर अभ्यास हा पूर्ण व्यवस्थित नीट केल्याशिवाय आपल्याला मन स्वच्छ, शुद्ध, नितळ करताच येणार नाही. आणि मन प्रसन्न जर नसेल, तर पुढे अनेक गोष्टी घडत जातात. ते आपण बघूच या. जसे मार्ग अनेक आहेत. नारायण उपनिषदामध्ये खूप सखोल चर्चा केलेली आहे. दहराकाशावर ध्यान कसं करायचं आणि दहराकाशावर जर आपण ध्यान केलं, तर आपोआपच मन प्युरिफाय होतं. पण हे वेगवेगळे सखोल इंडिव्हिज्युअल विचार करण्याच्या आधी आपण एक मूलभूत विचार करूया, की ह्या सगळ्याची गरजच मुळी काय आहे? मानव आता प्रचंड प्रगती करतोय आणि सो कॉल्ड पुढची पिढी असं म्हणतीये, की या आध्यात्मिक गोष्टींना काही प्रूफ आहे का? आपण टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट करून आता आमच्या शास्त्रामध्ये, मेडिकल फील्डमध्ये आम्ही ब्रेन सर्जरी करताना मायक्रोस्कोप वापरतो. तोच एक मोठा शोध होता. म्हणजे 300 पट मॅग्निफिकेशन खाली आम्ही मेंदू बघतो. म्हणजे मेंदूचं ट्यूमर जेव्हा आम्ही नॉर्मल मेंदूपासून सोडवतो, तेव्हा इतकं ह्यूज मॅग्निफिकेशन खाली ऑपरेशन केल्यामुळे आजूबाजूच्या मेंदूच्या फायबर्सना अजिबात धक्का लागत नाही. आणि पूर्वीच्या ज्या कल्पना होत्या, की मेंदूचं ऑपरेशन झाल्यानंतर पेशंट आयसीयूमध्ये राहायचा, खूप
दिवस अनकॉन्शियस राहायचा, आयसीयूतून बाहेर आल्यावर एखाद्या बाजूचा पॅरालिसिस व्हायचा. आज माझे पेशंट दुसऱ्या दिवशी चालतात फिरतात. याचं कारण टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट आहे. मायक्रोस्कोप आता जुना झाला, एंडोस्कोपी आली, न्यूरो एंडोस्कोप आला, म्हणजे ब्रेनच्या आतमध्ये ज्या पाण्याने भरलेल्या पिशव्या असतात त्याच्यामध्ये एक दुर्बीण टाकून आतल्या गाठी, आतले ब्रेन हिमरेजेस आम्ही काढू शकतो. त्याच्याही पुढे आणखीन प्रगती झाली, एक्झोस्कोप्स आले. आज टीव्हीवर बातमी बघितली असेल, विक्रम-1 हॅज बीन लॉन्च्ड आणि आता आपण रॉकेट अंतरिक्षामध्ये यशस्वीपणे भारताने पाठवलंय. चंद्रयानामध्ये तर आपण इतकी प्रगती केली आहे की चंद्राच्या मागच्या पृष्ठभागावर पण आपण यान पाठवू शकलोय. मंगळावर आपण चीपेस्ट पॉसिबल मिशन सक्सेसफुल केलंय. पण मित्रांनो, इन स्पाइट ऑफ ऑल दिस डेव्हलपमेंट अँड टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस, आपण खऱ्या अर्थाने सुखी, समाधानी आणि शांत आहोत का? आणि याचं उत्तर आपण जर शोधायला गेलो तर भारतीय अध्यात्मशास्त्राची किती गरज आहे आणि जी जगाला जाणवतीये ती आपल्याला कळेल. आपण दरवर्षी 2026 सालचा वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट तुम्हाला सांगतो, युनायटेड नेशन तर्फे कुठला देश सगळ्यात सुखी आहे याच्यासाठी एक हॅपीनेस इंडेक्स पब्लिश होते दरवर्षी मार्च एप्रिल मध्ये. तर आता 2026 ला जी हॅपीनेस इंडेक्स पब्लिश झाली त्याच्यामध्ये जगातल्या 150 देशांपैकी भारताचा नंबर 116वा आहे. 116वा नंबर आहे भारताचा, म्हणजे 115 आपल्या पुढे आहेत हॅपीनेस इंडेक्स मध्ये. आणि आपला भारत, ज्यांनी जगाला संदेश दिलेला आहे, ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत. तर असा जगाला संदेश देणारा भारत आज इतका मागे का आहे? आपण कुठेतरी या आपल्या संस्कारांशी प्रतारणा केली आहे का? त्याचा मेंदूशी संबंध काय आहे? आणि मेंदू विज्ञान जे सगळं प्रगत झालेलं आहे त्याचा ह्याच्याशी काय संबंध असू शकतो? आणि मग भारतीय अध्यात्मशास्त्र त्याच्यामध्ये काय रोल प्ले करू शकतं हे आपण बघूया. आपलं सुख, समाधान, शांती ज्या मेंदूवर अवलंबून आहे त्या मेंदूमध्ये 100 बिलियन न्यूरॉन्स आहेत, म्हणजे कोट्यावधी न्यूरॉन्स आहेत. आणि मेंदू हा एकच अवयव शरीरामध्ये असा मिस्टिरियस आहे की आपण बघतो शरीरातल्या सगळ्या अवयवांची रचना सारखी आहे. सगळ्या जणांच्या कानाची रचना सेम आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना कानाचं कार्य पण सेम आहे. माझा आवाज तुम्ही आता ऐकताय, मी जे शब्द बोलतो तेच सगळ्यांना ऐकू येणार, कारण कानाची रचना सेम आहे. डोळ्याची रचना सारखी आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाच्या डोळ्यांनी जो स्क्रीनवर दिसतंय तेच एक्झॅक्टली दिसणार, तोच रंग, ती शेड, तेवढाच कॉन्ट्रास्ट, तेवढाच ब्राईटनेस, सगळं सेम दिसणार. पण मेंदूची रचना सगळ्या माणसांमध्ये सारखी असून सुद्धा सगळ्याचा मेंदू वेगवेगळ्या प्रकारे काम करतो. मनाकडे आपण जर आलो तर प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येतात. त्याच्यामध्ये सुद्धा आपण जे विचार कम्युनिकेट करतो, जे विचार एक्सप्रेस करतो आणि जे विचार मनामध्ये असतात ते सगळे एकच असतील असं नाही. असं का बरं होत असेल? एवढी मिस्ट्री का आहे ब्रेनमध्ये? तर ब्रेनचं जे कार्य चालतं हे वेगवेगळ्या न्यूरोकेमिकल्सवर चालतं. म्हणजे एक मेंदूची पेशी दुसऱ्या मेंदूच्या पेशीला जोडलेली असते. त्या जंक्शनला सिनॅप्स म्हणतात. त्या सिनॅप्स मधलं जे ट्रान्समिशन आहे ते न्यूरो ट्रान्समिटर्स म्हणजे काही प्रकारच्या केमिकल्सवर बेस्ड असतं. ते प्रत्येक केमिकलच्या ब्रेनमधल्या कॉन्सन्ट्रेशनला काहीतरी कॉरस्पॉन्डिंग भावना आहेत, मनातले विचार आहेत. फॉर एक्झाम्पल, आपल्याला एखादं काहीतरी मोठं मिळवायचं असतं, काहीतरी प्रेरणा आपल्याला कसली मिळते, मोटिवेटेड आपण असतो, त्यावेळी आपलं डोपामिन फंक्शनिंग असतं. आपण जेव्हा राग, लोभ, मत्सर सगळे षडरिपू आपण म्हणतो की नाही, दोज कॉरस्पॉन्ड टू नॉरएड्रेनालिन आणि ॲड्रेनालिन. सुख, शांती, समाधान ही जी कन्सेप्ट आहे, पीसफुल माइंड, दॅट कॉरस्पॉन्ड्स टू सिरोटोनिन. प्रेम आपण जे करतो, अपरिमित प्रेम, दॅट कॉरस्पॉन्ड्स टू ऑक्सिटोसिन, म्हणजे आईचं मुलावरचं प्रेम हे ऑक्सिटोसिनशी कॉरस्पॉन्डिंग आहे. आपण जेव्हा भाऊ बहीण, आत्मीयता, मैत्री याच्यामधली आपुलकी बद्दल बोलतो तेव्हा प्रोलॅक्टिन इज रिस्पॉन्सिबल. जुन्या आठवणी, ओल्ड मेमरी कॉरस्पॉन्ड्स टू व्हॅझोप्रेसिन. आणि ह्या सगळ्या केमिकल्स, म्हणजे ही मी तुम्हाला थोडीशी सांगितली, पण या सगळ्या केमिकल्सचा जो बॅलन्स आहे आणि डायनामिक इक्विलिब्रियम, रोज काय तासा-तासाला बॅलन्स बदलत असतो. आणि हा जर बॅलन्स ब्रेनच्या केमिकल्स मधला आपल्याला स्थिर ठेवता आला नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. आणि आपलं शांत, समाधानी मन जर असलं तर ऑटोमॅटिक बॉडी मधल्या होमिओस्टॅटिक मेकॅनिझम्समुळे या न्यूरोकेमिकल्सचा बॅलन्स अतिशय सुंदरपणे मेंटेन होतो. हा जेव्हा इम्बॅलन्स होतो
त्या इम्बॅलन्समुळे आपण सध्या बघतो की डायबिटीसचं प्रमाण वाढलंय, ब्लड प्रेशरचं प्रमाण वाढलंय, हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय, सडन कार्डियक डेथ्स होत आहेत, म्हणजे विचार बिकॉज ऑफ फेल्युअर ऑफ इलेक्ट्रिक सिस्टीम ऑफ हार्ट, डिमेन्शिया वाढतायत. आणि अगदी यंगस्टर्स आम्ही पर्टिक्युलरली आयटी फील्ड मधले बघतो, 30-35-40 लोकांना प्री डिमेन्शिया होतोय, पार्किन्सन्सचं प्रमाण वाढतंय, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम म्हणजे सायकोलॉजिकल स्ट्रेसमुळे होणारे आतड्यांचे आजार वाढतायत, अल्सर्स वाढतायत. अगदी यंग एज मधली मुलं मुली आमच्याकडे स्ट्रोक म्हणून, पॅरालिसिस म्हणून ऍडमिट होत आहेत. लोकांना रात्रीची सुखाची झोप नाहीये, कारण मन अशांत आहे. आणि अपुऱ्या झोपेमुळे तुमचं स्लीप सायकल डिस्टर्ब झालं की पिनियल ग्लँड अफेक्ट होते, पिनियल अफेक्ट झाली की पिच्युटरी अफेक्ट होते, हे सगळंच एंडोक्राइन ऍक्सिस बदलतो, ऍडिक्शन्स वाढतात, सायकियाट्रिक प्रॉब्लेम्स निर्माण होतात. आणि नुसतं एवढंच नाही तर एक सायको न्यूरो इम्युनॉलॉजी म्हणून कन्सेप्ट आहे की आपलं मन जर स्थिर नसेल तर आपली प्रतिकारशक्ती जी असते, इम्युन ॲपरेटस असतं बॉडीचं, ते पण अफेक्ट होतं. आणि कॅन्सरच्या मुळाशी अल्टर्ड इम्युनिटी हे आहे असं सिद्ध झालेलं आहे आता. कारण खूप वेळा आपण म्हणतो की याला कॅन्सर का झाला विज्ञानाला माहित नाही, पण कॅन्सरच्या अगेन्स्ट जे डिफेन्स मेकॅनिझम्स असतात ती जेव्हा फेल होतात तेव्हा कॅन्सर डोकं वर काढतो. वेगवेगळ्या प्रकारचे संधिवात आहेत, ऑटो इम्युन डिसीजेस आहेत, एंडोक्राइन डिस्फंक्शन्स आहेत. या सगळ्याची जेव्हा आपण कारणं माहित नाही म्हणतो, तेव्हा त्याची कारणं या फिजिकल बॉडीच्या पलीकडे असावीत की काय, असा विचार विज्ञानाने सुरू केला. 1986 साली एक लव्ह मेडिसिन आणि मिरॅकल म्हणून खूप सुंदर पुस्तक बर्नी सीगल या ऑथरचं पब्लिश झालं. त्यांनी पहिल्यांदा अशी कन्सेप्ट पुट फोर्थ केली की तेच औषध त्याच डॉक्टरनी वेगवेगळ्या पेशंट्सना दिलं, आणि एखाद्या पेशंटवर सगळेजण प्रेम करत असले आणि दुसऱ्या पेशंट्सवर प्रेम करत नसले, तर ज्याच्यावर प्रेम करतायत, ज्याचं मन शांत, समाधानी, आनंदी आहे, त्याच्यावर त्या औषधांचा खूप पटीने चांगला उपयोग होतो. मग मनाचा रोल हा कॅटॅलिटिक आहे का औषधांमध्ये? नक्की मन काय करतं? प्रसन्न मनाचे काय फायदे आहेत? हे हळू-हळू जसं इव्हॉल्व व्हायला लागलं, तेव्हा विज्ञानाने असं सिद्ध केलं, की स्टेबल फोकस्ड माइंड इज द रिअल की. म्हणजे नुसते आजार प्रिव्हेंटच होत नाहीत, पण हिलिंग सुद्धा होऊ शकतं. आणि आज सगळ्यांना तेच समजून घेण्याची गरज आहे. आणि आता हे आंतरराष्ट्रीय स्तरावर सगळ्यांनाच ह्याची गरज जाणवली आहे. वी आर मूव्हिंग फ्रॉम फिजिकल मेडिसिन टू माइंड बॉडी मेडिसिन, की माइंडचा काय रोल आहे मेडिकल हिलिंग मध्ये. आणि म्हणूनच 20 मार्च हा दिवस सगळ्यांनी आंतरराष्ट्रीय हॅपीनेस दिवस म्हणून साजरा करावा, असं युनायटेड नेशननी डिक्लेअर केलं. 28 जून 2012ला हे डिक्लेरेशन झालं, आणि पहिला हा हॅपीनेस डे हा 20 मार्च 2013ला सेलिब्रेट झाला. खूप वेळा हल्ली हेल्दी माइंड नसल्यामुळे, मनामध्ये दूषित विचार असल्यामुळे मनातल्या भावना मोकळेपणी माणसं व्यक्त करू शकत नाहीयेत, समाजात करू शकत नाहीयेत, जवळच्या मित्रमैत्रिणींजवळ व्यक्त करू शकत नाहीयेत. इव्हन आपल्या एका घरामध्ये, एका कुटुंबामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा भावना ॲडिक्वेटली एक्सप्रेस होत नाहीयेत. एक कन्सेप्ट आता प्रोव्हन कन्सेप्ट आहे, इमोशनल कॉन्स्टिपेशन. म्हणजे कॉन्स्टिपेशन होतं ना आपल्याला, तसं भावनांचं कॉन्स्टिपेशन. भावना मनातल्या मनात साठवून ठेवायच्या, कोणाशी मोकळेपणे बोलायचं नाही. म्हणजे जस्ट आठवण करा, काही वर्षापूर्वी आपण कसं खांद्यावर हात टाकून कोणाचे छान मोकळेपणी गप्पा मारायचो. काही त्याच्यामध्ये लपवाछपवी नसायची, ट्रान्सपरन्सी असायची. पण आजकाल ती दिसते का आपल्याला? नाही. आणि ती दिसत नाही. इमोशनल कॉन्स्टिपेशनचे खूप वाईट परिणाम सगळ्यांना दिसायला लागले. म्हणून वेगवेगळ्या देशांमध्ये आता ह्याच्यावर ट्रीटमेंट्स निघाल्या. म्हणजे जपानमध्ये एक रुईकाट्सू म्हणून ट्रीटमेंट 2013ला लॉन्च केलेली आहे, की इमोशनचं कॉन्स्टिपेशन झालंय, मग त्याला ट्रीटमेंट काय? इमोशनल कॅथार्सिस. म्हणजे ते कॉन्स्टिपेशन घालवायचे, इमोशन्स बाहेर काढायच्या. कशा बाहेर काढायचा? तर थेरपिस्ट एका शांत खोलीत तुम्हाला घेऊन बसतो, तिथे मंद दिवे असतात, तिथे प्रोफेशनल लिसनर्स असतात तुमचं ऐकून घ्यायला. मग ते तुमचं सांत्वन करतात, तुम्हाला मिठी मारतात, तुम्हाला चहा कॉफी प्यायला देतात. आणि हे वाचून ऐकून इतकं आश्चर्य वाटतं की हे पूर्वी नॅचरल होतं, आणि आता हे ट्रीटमेंट म्हणून आपल्याला घ्यायची वेळ आली आहे. हे कमी पडतंय म्हणून काय, तुम्ही जर सर्फ केलं नेटवर, तर बुक माय शो वर सुद्धा क्राईम
मोकळेपणी आपल्याला रडता यावं म्हणून काही ग्रुप्स त्यांनी अपॉइंटमेंट देऊन ठेवलेले आहेत आणि त्याच्यासाठी लोक तिकीट काढतायत. म्हणजे या प्रकारचे क्राईम क्लब्स, म्हणजे जसे लाफिंग क्लब झाले तसे क्राईम क्लब्स टू एक्सप्रेस युअर इमोशन्स हे करण्याची काळाची गरज आहे. हे इतर देशांमध्ये म्हणजे आपल्यापेक्षा खूप लांब आहे का? अजिबात नाही. टाइम्स ऑफ इंडियामध्ये काही महिन्यापूर्वी एक न्यूज होती की मुंबईला जुहू बीचवर एका माणसाने हा व्यवसाय सुरू केलाय. ₹250 15 मिनिटाला. मायनर इश्यू असेल तर. थोडं जास्त सखोल तुमच्याबरोबर वेळ घालवायचा असेल तर ₹500 अर्ध्या तासाला. आणि जर बसून तुमचे सगळे सुख-दुःख शेअर करून रडायचं असेल तुमच्याबरोबर गळ्यात गळा टाकून, तर ₹1000 एका तासाला. किती सॅड सिच्युएशन आहे. आणि ही जर रिॲलिटी असेल, तर आपलं दूषित मन हे सैतानाचं घर जे झालेलं आहे, त्याच्यावर रेमेडी काय? मित्रांनो, दुर्दैवाने मन हे खूप चंचल असतं. म्हणजे मनाचा माकडाशी तुलना केलेली आहे. की एका जुन्या ऋषींची गोष्ट आहे. ते आपल्या शिष्यांना शिकवत होते आणि आजूबाजूला झाडावर खूप माकडं गडबड करत होती. तर सगळ्यांना त्यांनी सांगितलं, की डोळे मिटून बसायचं आणि मी जे सांगतोय तिकडे लक्ष द्यायचं. आजूबाजूच्या माकडांच्या आवाजाकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. आणि इंटरेस्टिंगली आपलं मन असं असतं, की आपण ते जिकडे न्यायचं नाही असं ठरवतो, तिकडेच ते जातं. त्याच्यामुळे सगळ्यांना त्या माकडांचाच आवाज फक्त ऐकू आला आणि ऋषींनी काय शिकवलंय हे कळलं नाही. आता खूप वेळा काय होतं, की आपण लहानपणापासून शिकतो, की रिकामं मन हे सैतानाचं घर. आपलं मनामध्ये जर रिकामं असलं, तर बॅड थॉट्स पहिल्यांदा येतात. म्हणून मग काय केलं पाहिजे, की मन हे चांगल्या विचारांनी भरून टाकलं पाहिजे. आपल्या रामदास स्वामींनी जे मनाचे श्लोक लिहिलेले आहेत, दोज आर ॲब्सोल्यूट लँडमार्क. म्हणजे मला असं वाटतं माइंड मॅनेजमेंटचं आणि मॉडर्न न्यूरोसायकॉलॉजीचं त्याच्यापेक्षा चांगलं एक पुस्तकच कुठलं होऊ शकणार नाही. "मना सज्जना भक्ती पंथेची जावे" इथूनच सगळी सुरुवात होते. आणि आपलं मन जर भक्तिपंथाने आपण नेलं, तर नॅचरली असं म्हणतात, की दुसरे विचार त्याच्यामध्ये येणारच नाहीत. कारण एक असं संस्कृत सुभाषित सांगतं, की जर बर्निंग माउंटन असला, एखाद्या पर्वतावरच्या सगळ्या झाडांना आग लागलेली असली, तर तिथे पक्षी जाऊन घरटी बांधतील का? नाही बांधणार. तसं तुमचा जर अग्नी प्रज्वलित असेल आणि तुमचं जर मन भक्तीने, चांगल्या विचारांनी भरलेलं असेल, तर तिथे वाईट विचार येणारच नाही. त्याच्यासाठी तुम्ही आपलं मन चांगल्या विचारांनी, सत्सद बुद्धीनी, इथिक्स, मॉरल्स, व्हॅल्यूज म्हणजे गीतेमध्ये जी दैवी संपत्ती सांगितली आहे की नाही, त्या दैवी संपत्तीने आपलं मन भरून टाकलं पाहिजे आणि ते सतत अधिष्ठान मनात पाहिजे. काय होतं, खूप जण एक 15 मिनिटं अध्यात्म साधना करायला बसतात किंवा एक 15 मिनिटं ध्यानाला बसतात आणि तेवढी 15 मिनिटं झाली, की त्यांना असं वाटतं, की आपलं आता सगळं 24 तासाचं काम आवरलं. आणि मग खूप पेशंट्स आमच्याकडे येतात, की "अहो, मन एकाग्र होत नाही. आम्हाला ध्यान तुम्ही करून घ्या." पण हे असं 15 मिनिटं करायची गोष्टच नसते. त्याचं अधिष्ठान वन हॅज टू कॅरी फॉरवर्ड 24/7 आणि ते अभ्यासाने सहज शक्य आहे. आता ह्याला डिस्ट्रॅक्शन्स काय-काय आहेत, की आजूबाजूची जी परिस्थिती आहे आपल्या, ती आपल्याला जर इच्छेप्रमाणे नसेल, म्हणजे एक्स्पेक्टेशन रिअॅलिटी मिसमॅच हे जे म्हणतो, आपली काही अपेक्षा आहे आजूबाजूच्या परिस्थितीकडून आणि ती जर फुलफिल नसेल झाली, तर आपलं चिडचिड होते आणि चिडचिड झाली, की मन सगळं षडरिपूंनी भरून जातं आणि मग तुमचा जर कप कशाने तरी भरलेला असेल, तर वाईट गोष्टींनी, तर ते चांगल्या गोष्टी कशा येतील? आधी तो कप ओतून टाकावा लागेल आणि मगच चांगल्या गोष्टी तिथे येऊ शकतील. म्हणून पुन्हा रामदास स्वामींनीच म्हटलंय, "जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे आणि जनी वंद्यते सर्व भावे करावे." की निंद्य गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या सोडून द्यायला पाहिजेत आणि चांगल्या गोष्टींवर आपण फोकस मन सतत करायला पाहिजे. मुंडक उपनिषदामध्ये श्रेयस आणि प्रेयस याच्याबद्दल सखोल चर्चा केलेली आहे. कठोपनिषदामध्ये पण त्याचे रेफरन्सेस आहेत. म्हणजे द्वा सुपर्णा सयुजा सखाया हा जो श्लोक आहे मुंडकातला. मला असं वाटतं मी राजाभाऊंना जसं म्हटलं परवा, की आत्ता हे इंट्रोडक्टरी टॉक आहे. तर इथे एकेका उपनिषदाच्या किंवा गीतेच्या एकेका अध्यायाच्या खोलात जाण्यापेक्षा आपण कॉमन गोष्टी आधी टच करूया आणि मग प्रश्नोत्तरांमध्ये ज्याला ज्याच्याबद्दल खोलात जायची इच्छा असेल तसं आपण करूया. तर योग्य काय आणि अयोग्य काय? हे आपल्याला म्हणजे श्रेयस आणि प्रेयस म्हणा किंवा योग्य आणि अयोग्य म्हणा, हे खूप वेळा आपल्याला कळतं पण वळत नाही. म्हणजे मनाला आपल्याला माहिती असतं, की हे चुकीचं आहे. पण एकीकडे त्याला इंटेलेक्चुअल इरॅशनॅलिझम म्हणतात, की आपण ते बुद्धीनी
कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतो की नाही हे तर चांगलंच करतोय मी. एक मन आपलं सांगत असतं की तू वाईट करतोयस. महाभारतामध्ये उद्योग पर्वामध्ये एक प्रसिद्ध श्लोक आहे. दुर्योधन म्हणतोय कृष्णाला जेव्हा उद्योग पर्वामध्ये बोलणी करायला गेला श्रीकृष्ण की हे वॉर टाळता येईल का? तर दुर्योधन त्याला म्हणतो की जानामि धर्मम नच मे प्रवृत्ती. मला धर्म म्हणजे काय आहे माहिती आहे, पण माझी प्रवृत्तीच होत नाही रे ते करायला. जानामि अधर्मम नच मे निवृत्ती. आणि मला अधर्म म्हणजे काय हे पण माहिती आहे, पण मी त्याच्यापासून डिसोसिएटच होऊ शकत नाही, निवृत्तच होऊ शकत नाही. आणि मग तो त्याला प्रश्न विचारतो की केनपि देवेन हृदयस्थितेन यथा नियुक्तोस्मि तथा करोमि. म्हणजे माझ्या हृदयामध्ये असा कोण बसलाय की जो माझ्याकडून या सगळ्या गोष्टी करून घेतो. म्हणजे अधर्म काय माहिती असूनही मी अधर्माने वागतो, धर्म काय माहिती असूनही मी धर्माने वागायला माझी प्रवृत्ती होत नाही. शांती पर्वामध्ये कुंती आणि श्रीकृष्ण यांच्या संवादामध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे. श्रीकृष्ण म्हणतो की तुम्ही मला स्वतःच्या हृदयामध्ये स्थापन करा. मी तुम्हाला सांगत असतो काय योग्य आहे, काय अयोग्य आहे. तुम्ही ते झिडकारून देता आणि अयोग्य गोष्टींना योग्य तुम्ही ठरवता. जर तुम्ही मला हृदयामध्ये स्थापन केलं, तर मी तुम्हाला सगळं सांगतोच आहे सतत. आणि मग ते कुंतीने स्थापन केलेलं असल्यामुळे ती म्हणते, "जानामि धर्मं न च मे प्रवृत्ती, जानामि अधर्मं न च मे निवृत्ती, पण त्वया ऋषिकेशा हृदयस्थितेन." म्हणजे तुला मी ऋषिकेशा हृदयामध्ये मी माझ्या ठेवलेलं आहे पक्क. "यथा नियुक्तोस्मि तथा करोमि." तू जसं सांगशील तसं मी करत जाते. आणि ह्या 2 श्लोकांमध्ये सगळ्या धर्माचा अर्थ आहे, सगळ्या अध्यात्माचा अर्थ आहे, सगळ्या भक्तीचा सारांश आहे आणि आयुष्य कसं जगलं पाहिजे याचा रोडमॅप आहे. आणि म्हणून कुंती श्रीकृष्णाला म्हणते की श्रीकृष्णा, मला आयुष्यात काय दे, तर थोडंसं दुःख दे. कारण खूप सुख असलं की आपल्याला देवाची आठवण होत नाही. म्हणून म्हणजे कृष्णाला तिने दुःख मागितलंय महाभारत युद्ध झाल्यानंतर की आता तर युद्ध जिंकले सगळे पांडव, राज्य मिळालं, पण तरी सुद्धा आम्हाला सारखं तू सुखात ठेवू नकोस, थोडंसं दुःख दे. पण मित्रांनो, प्रश्न असा आहे की दुःख नसताना सुखामध्ये सुद्धा आपल्याला मन नियंत्रित करता येईल का? त्याचे असंख्य मार्ग आहेत. म्हणजे हा विषयच खूप मोठा आहे. पण इंट्रोडक्टरी वेगवेगळे मार्ग जर आपल्याला टच करायचे असतील, तर त्याच्यामध्ये पहिला मार्ग आपल्याला घेता येईल योगाचा. अष्टांग योग हा इतका राजमार्ग आहे आणि तो न्यूरोसायकॉलॉजीचा ट्रियाटाइज आहे. पण आपण हे समजून घ्यायला पाहिजे, की योग म्हणजे खूप जणांना वाटतं, की एक योगासनाचा क्लास लावला आणि आपण थोडीशी आसनं करता आली, की आमचे पेशंट सांगतात, "हो, आम्हाला योगासनं येतात, आम्हाला योग येतो." पण योग हा खूप सखोल आहे. योग इज रिलेटेड टू अंतर्योग म्हणजे सायकॉलॉजी. आणि खूप लोकांना असं वाटतं, की अष्टांग योगाची जी 8 अंग आहेत, यम, नियम, आसन, प्राणायाम ही पहिली 4 फाउंडेशनल अंग आहेत आणि प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी ही पुढची 4 अंग आहेत. तर काही जण पहिल्या 4 अंगांना बहिर्योग म्हणतात आणि पुढच्या 4 अंगांना अंतर्योग म्हणतात. पण तसं नाहीये. योगाचं प्रत्येक अंग हेच अंतर्योग आहे. कारण तुम्ही आसनांमध्ये जरी बसलात, तरी ते नुसतं शारीरिक नाहीच आहे. स्थिर सुखम आसनम अशी जेव्हा पतंजली व्याख्या करतो, तेव्हा ते स्थिर सुख मिळतं म्हणजे मनामध्ये सुख मिळतं. ते आसन स्थितीमध्ये आपण स्वतःला मेंटेन करू शकतो आणि स्थिर सुखाचा अनुभव घेऊ शकतो. हे कधी पॉसिबल होईल? जेव्हा तुमची वर्तणूक ठराविक पद्धतीची असेल. वर्तणूक ठराविक पद्धतीने कशी करायची हे सुद्धा शिकवलेलं आहे. पहिल्यांदा तुम्ही समाजात कसं वागलं पाहिजे ह्याच्यासाठी यम सांगितलेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह ही प्रिन्सिपल्स फॉलो केली. मी म्हटलं तसं या प्रत्येक मुद्द्यावर 10-10, 15-15 मिनिटं जर बोललो, तर आपल्याला Zoomच्या कित्येक मीटिंग लागतील नुसते यमनियमावर बोलायला. एकदा तुम्ही समाजामध्ये रेकग्निशन मिळवलं आणि ठराविक पद्धतीने वागून त्याच्यावर आपलं बाह्य वर्तणुकीवर नियंत्रण मिळवलं, की तुमच्या आतल्या मनाच्या शौचतेकडे तुम्ही जाऊ शकता. म्हणून मग नियम सांगितले शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. म्हणजे ईश्वरार्पण बुद्धीने जर सगळं केलं, तर ऑटोमॅटिकली मन तुमचं चांगलंच राहणार आहे. त्याच्यानंतर यू बिकम क्वालिफाईड टू बी एबल टू डू आसन. म्हणजे त्याच्यात तुम्हाला स्थिर सुख मिळेल. पण याच्यात खोलात जायची तयारी पाहिजे. प्राणायाम हा सुद्धा खूप मोठा विषय आहे. म्हणजे प्राणायाम म्हणजे लोकं एका नाकपुडीने श्वास घ्यायचा, दुसऱ्याने सोडायचा किंवा दोन्हीनी घ्यायचा, मग कुंभक करायचा, अंतरकुंभक, बहिर्कुंभक. हा नुसता प्राणायाम नाहीये. कारण नाहीतर त्याला श्वासायामच म्हटलं असतं ना. श्वासायाम आणि प्राणायाम. आयाम कशाचा आहे? नुसत्या श्वासाचा नाहीये. आयाम प्राणाचा आहे. मग प्राण म्हणजे काय?
मग प्राण, अपान, समान, उदान, व्यान या सगळ्याची व्याख्या काय आहे? प्रश्नोपनिषदामध्ये पहिल्याच प्रश्नामध्ये प्राणाची कल्पना खूप नीट दिलेली आहे. तर त्या प्राणाच्या कल्पनेला समजून घेऊन जेव्हा आपण प्राणायाम करू, तेव्हा आपल्याला खरंच म्हणजे बॉडी जशी आपण मोबाईल चार्जिंगला लावतो की नाही, तशी प्राणायामाने बॉडी खरोखर चार्ज होते आणि ती इतकी चार्ज होते, की आपल्या प्रत्येक पेशीला फ्री रॅडिकल स्कॅव्हेंजर म्हणून प्राणायामाचा उपयोग होऊ शकतो. आणि ह्या चारही स्टेप्स झाल्यानंतर मग तुम्ही प्रत्याहार म्हणजे वाईट गोष्टींपासून कसं विड्रॉ कराल, आपल्या ज्ञानेंद्रियांवर कसा कंट्रोल मिळवाल, मग धारणा म्हणजे काय, मग फोकस, ध्यान म्हणजे खरं काय, समाधी तर फार लांबचा पल्ला राहिला. तर हे सगळे टप्पे आपल्याला योगाने मी म्हटलं तसं योगावरही आपल्याला 1 तास बोलता येईल. पण आज आपण वेगवेगळे विषय टच करूया फक्त पहिल्या सेशनमध्ये. आणि मला राजाभाऊ म्हणलेत, की दुसऱ्या सेशनमध्येही हवं तर तुम्ही एक्सटेंड केलं तरी चालेल आणि मग आपण प्रश्न उत्तरं घेऊया. एक इंटरेस्टिंग गोष्ट योगाची निघाली म्हणून चक्रविज्ञान आपण षटचक्र भेदन वगैरे सगळं म्हणतोच. आपल्या देशामध्ये दुर्दैवाने याची हवी तेवढी जाणीव आणि अभ्यास दिसत नाही. गेल्या काही 10 वर्षामध्ये मी म्हणेन जगामध्ये जेवढं सगळ्या लोकांना याचं महत्त्व पटलेलं आहे. एक प्रोफेसर टेट्सू कॅनो म्हणून फुशिटा हेल्थ युनिव्हर्सिटीचे डिरेक्टर न्यूरोसर्जरी ज्यांनी डॉर्सल कॉलम स्टिम्युलेशन नावाचं एक ऑपरेशन शोधून काढलं, की ज्याच्यामध्ये कोमामधल्या पेशंटला त्यांनी स्पायनल कॉर्डच्या मध्ये एक स्टिम्युलेटर्स त्याला म्हणता येतील असे घातले आणि त्याला रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रान्सड्यूसर जोडले आणि खालून उद्दीपना देऊन आपल्या अनकॉन्शियस मेंदूला ब्रेनस्टेमला उद्दीपना दिली आणि ती व्यक्ती जागी झाली कोमामधून आणि लेट 90s मध्ये हे पब्लिकेशन झाली आणि त्याच्यानंतर लोकांनी म्हणजे त्याचे व्हिडिओ बघेपर्यंत पीपल फाउंड इट व्हेरी डिफिकल्ट टू बिलीव्ह की कुठेतरी स्पायनल कॉर्डला स्टिम्युलेशन करून तुम्ही ब्रेनवर ट्रीटमेंट करता आहात. मी प्रोफेसर कॅनोनना सिंगापूरच्या मीटिंगमध्ये भेटलो तेव्हा डिटेल आमच्या जेव्हा गप्पा झाल्या तेव्हा मी म्हटलं की तुम्हाला सुरुवातीला हे जेव्हा तुम्ही एनिमल एक्सपेरिमेंट्स केले तेव्हा ही आयडिया कशी आली. तेव्हा त्यांनी मला दिलेलं उत्तर मोठं इंटरेस्टिंग होतं. ते म्हणले फुजिरा युनिव्हर्सिटीच्या काही मुली डेक्कन कॉलेजला संस्कृत शिकायला होत्या आणि त्यांनी आम्हाला षटचक्र आणि कुंडलिनीची कल्पना सांगितली. आणि मग कुंडलिनीमध्ये जसं आपण मूलाधारापासून स्वाधिष्ठानाकडे जातो, स्वाधिष्ठानाकडून मणिपूरकडे जातो आणि मग वर एनर्जी जाते. तसं आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिकली आणि न्यूरोट्रान्समीटर्सनी काही मॉड्युलेशन करून करता येईल का? म्हणून आम्ही एक्सपेरिमेंट सुरू केले. म्हणजे बघा आपलं शास्त्र आहे आणि त्याच्यावर जगभरातली लोक संशोधन करतायत. तर आपण ह्या सगळ्याला किती महत्त्व दिलं पाहिजे आणि आता हळूहळू अवेअरनेस वाढतोय सगळीकडे. कारण भगवद्गीतेमध्ये जसं दुसऱ्या अध्यायात